हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर आज सकाळची सुरुवात अगदी सूर्योदयापासून मी करते आहे. तर तुम्ही थंबनेलवर पाहिलेलंच आहे की ज्या मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये 8 सिक्रेट सांगणार आहे, त्या कदाचित तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतात. कधी-कधी काय होतं की आपल्याच घरात आपल्याला खूप उदास वाटतं, अगदी बेचैन होतं, डोक्यामध्ये नको ते विचार येतात आणि अस्वस्थ वाटतं आपल्याला, की काहीच करायला मन लागत नाही. तर हे सगळे निगेटिव्ह विचार कशामुळे आपल्या डोक्यामध्ये येतात, तसेच आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी कशाने तयार होते, तर यासाठीच आज मी तुम्हाला अशा 8 सिक्रेट व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, आपण सर्वात प्रथम काय करतो, की सर्वात प्रथम आपण मोबाईल आणि नको त्या गोष्टी म्हटलं, की त्या गोष्टींची आपल्याला पटकन सवय लागते आणि त्याच गोष्टींच्या आपण त्याच सवयींवर आपण त्या फोकस करत असतो. तर अशा काही गोष्टी आपण करायच्या आहेत, की ज्याने आपल्याला फ्रेश वाटेल, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहील किंवा आनंदी वातावरण राहून आपणही आपल्या फॅमिलीमध्ये खूप आनंदी राहू. आपली फॅमिली, आपली मुलं, नवरा, आपण स्वतः आनंदी राहू आणि फ्रेश राहू. असंच वातावरण आपण आजूबाजूला क्रिएट करायचे आपल्या घरामध्ये आणि तसंच त्याच गोष्टींची आपण सवय करायची, जेणेकरून आपल्याला समाधान मिळेल. तर पहिली सवय, सकाळी लवकर उठायचे. लवकर म्हणजे 7च्या आत तरी उठलं पाहिजे. सकाळी लवकर उठून आपण जे आपलं रुटीन आहे, त्या रुटीनकडे आपण फोकस करायचा आहे. मोबाईल बाजूला ठेवायचा आहे. सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी घ्यायचं. कोमट पाणी घेतल्यानंतर तुमचं जे काही रुटीन आहे ते तुम्ही करायचं आहे. तर बघा, सकाळी मी उठली, आता गरम पाणी घेतलं. सरांचा टिफिन बनवून द्यायचा असतो, परंतु आज सरांना लेट जायचे, त्यामुळे आज उठल्याबरोबर मी इथे क्लिनिंग करायला घेतलेलं आहे. म्हणजे सोफा वगैरे हे कवर आहे, तर काही वेळेला काय होतं, हे सोफा वगैरे खूप खराब होतो, त्याच्यावरचं वेल्वेट हे जायला लागतं, त्यामुळे इथे मी कवर वगैरे घेतलेले आहे. तर हे कवर मला खूप छान भेटलेत. तर ते कवर मी त्यावर रोज असं झटकून अंथरते आणि त्याचबरोबर हे सगळं आता झाडून वगैरे कोपऱ्यांनी वगैरे, पुन्हा आपल्या घरामध्ये कुठे जाळी वगैरे झाली असेल तर ती काढायची आहे आपण झाडतानाच. म्हणजे काय होतं, आपलं जास्त आपल्याला घर साफ करायचं म्हटलं तर तो त्रास आपला वाचतो आणि आपलं काम पण सोपं होऊन जातं. त्यामुळे रोज असं आपलं झाडता झाडताच कुठे जाळ्या वगैरे लागल्या असेल तर त्या काढून घ्यायच्या. त्यानंतर बघा, आपण म्हणजे दुसरी सवय अशी करायची आहे, की वाढत्या वयामध्ये बघा, आपण स्किन केअर पण करणं खूप गरजेचं आहे. तर हा माझा नेहमीचा फेस पॅक, कॉफी पॅक मी लावून घेतला. त्यानंतर मी असं चोळून असं धुवायचं, म्हणजे स्क्रब पण होतं आणि स्किन पण क्लीन होते. आता तुम्ही माझा चेहरा बघू शकताय बघा, खूप फ्रेश वाटतं आपल्याला. असा एक आपण फेस पॅक आपण चेहऱ्याला लावायचा आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवायचा साध्या पाण्याने. असं वरच्यावर जर आपण स्किनची पण काळजी घेतली तर खूप आपली स्किन छान राहते, वाढत्या वयातसुद्धा अगदी टवटवीत, तजेलदार दिसते. त्याचबरोबर बघा, आता ही तिसरी सवय, म्हणजे तिसरं सिक्रेट असं आहे, की व्यायाम. आता तुम्हाला माहिती आहे की व्यायाम हा किती महत्त्वाचा आहे, की आपल्या शरीरासाठी. आपलं शरीर निरोगी राहतं, फिट राहतं आणि अगदी बघा, कितीही आपलं वय वाढत चाललं तरी पण एक तो ॲक्टिव्हपणा आपल्या शरीरामध्ये असतो. तर आता जिथे-जिथे आपल्या शरीरामध्ये चरबी साठलेली आहे त्या बॉडी पार्टवर आपण व्यायाम करायचा आहे. तर माझे स्ट्रेचिंग वगैरे, मी आता भरपूर व्यायामाचे प्रकार आहे, मी खूप काही करते. वेगवेगळं असं सारखं काही ना काही ट्राय करत असते. तर मला पोटावर आणि थोडी दंडावर माझ्या शरीरामध्ये फॅट्स वाढत आहेत, त्यामुळे मी असे हे व्यायामाचे प्रकार करते. तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तर असं हे आपण व्यायामाची सवय लावायची. तुम्ही काहीही करू शकता, मेडिटेशन, सूर्यनमस्कार, पुन्हा झुंबा, कार्डिओ, असे वेगवेगळे व्यायामाचे प्रकार तुम्ही करू शकता. अगदी म्युझिक लावायचे आणि मस्त असं व्यायाम आपण करायचा. तर असं आपण आपलं कामांचं नियोजन करायचं आणि त्या पद्धतीने आपलं रुटीन ठेवायचं आहे. तर आता माझं व्यायाम वगैरे झाला, अंघोळ झाली, मी फ्रेश झाली, ते गॅलरीमध्ये टॉवेल वगैरे सुकायला टाकले. त्यानंतर ही रोजची नित्यपूजा.
तर असं घरामध्ये धूप दिवा लावायचं, रोजची देवपूजा करायची. देवपूजा केल्याने आपलं मन शांत राहतं आणि अगदी डोक्यामध्ये कुठलेही विचार येत नाही. आपण ज्या देवावर तुमची श्रद्धा भक्ती असेल, ज्या देवाची सेवा करत असेल त्या देवाचं नामस्मरण करायचं, घरामध्ये धूप दिवा लावायचं आणि छान वाटतं, फ्रेश वाटतं. आपलं माइंड फ्रेश आणि सेट राहण्यासाठी बघा आपण देवपूजा केलीच पाहिजे, रोजची नित्यपूजा. तर असं मी जेव्हा मला कधी असं अस्वस्थ वाटेल, प्रत्येकाला वाटतं काही ना काही डोक्यात असे नको ते विचार येतात, कधी कधी अस्वस्थ होतं, मला पण होतं. पण मी सरळ असं स्वामींचं नामस्मरण करते, माळ जप करते किंवा कालभैरवाष्टक वगैरे वाचते. छान वाटतं, मला फ्रेश वाटतं आणि घरात पण छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात. तर तसे मुलांवर पण बघा, मग आपण जसं आईबाबा करू तसं मुलंही कॅच करतात आणि मुलांनाही ती सवय लागते, संस्कार होतात त्यांच्यावर सुद्धा. त्यामुळे असं घरामध्ये आपणच स्वतः वातावरण ठेवायचं आणि घरात असं वातावरण आपण आजूबाजूला क्रिएट करायचं. छान बघा, गॅलरीमध्ये छान झाडं लावायची, त्या झाडांची आपण निगा ठेवायची, खराब पानं काढायची, वेळच्या वेळेवर पाणी द्यायचं. त्या झाडांकडे जरी पाहिलं ना आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं. त्याचबरोबर देवपूजा, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ना त्या गोष्टी बिनधास्त करा. तर आता बघा देवपूजा वगैरे झाली आणि सरांना जायचं होतं लेट, तर त्यांच्या एक्झाम चालू आहे सध्या. त्यामुळे मग त्यांना आता भाजीचं काय करायचं मोठा प्रश्न पडतो रोजचा. तर मग विचार केला, मसूर होते तर ते पटकन कुकरला लावले ना, 3-4 शिट्ट्या घेतल्या की अगदी छान मऊसूत शिजले जातात. तर मी इथे मसूरची अगदी साधी भाजी म्हणजे बिना वाटणाची, पण एवढी छान अगदी ढाबा स्टाईल होते ना हॉटेलसारखी. तर बघा त्यामध्ये फक्त कांदा, लसूण, टॉमॅटो, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर वगैरे, तेलामध्ये जिरी मोहरी वगैरे टाकली आणि जो आपला वर्षाचा आपण गोडा मसाला करतो ना, तर तो गोडा मसाला टाकलेला आहे त्यामध्ये आणि लाल तिखट वगैरे टाकलं आहे. पण एवढी टेस्टी भाजी होते ना, आणि कोथिंबीर टाकायची आणि ग्रेव्हीच ठेवायची, थोडासा दाण्याचा कूट टाकायचा चवीनुसार. इथे मी खडा मीठच वापरते रस्सा भाजीला. तर गार्निशिंग म्हणून कोथिंबीर टाकली. अगदी 5 ते 7 मिनटामध्ये भाजी होते बघा. काही जर भाजीला काय करायचं सुचत नसेल ना, तर मी सरळ मसूरची भाजी करते. तर आणि एवढी छान होते ना, मग आता ती ग्रेव्हीच करते म्हणजे टिफिनला त्यांना नेता येईल मुलांना पण. तर आता इथे भाजी वगैरे बघा झालेली आहे बनवून आणि लगेच मी साईडला चपाती करून घेते. म्हणजे पीठ भिजवते, मग एक 10-15 मिनटं भिजू दिलं की छान चपाती येते आणि अशा टम्म फुगतात बघा. तर एवढ्या छान चपात्या येतात आणि मग आता चपाती अशी गरम गरम केली ना की मग मुलांना पण लगेच मग भाजी पोळी खायला देते आणि ते टिफिनही घेऊन जातात. तर असं आपण रुटीन ठेवायचं आहे घरामध्ये. सकाळचा नाश्ता आपण हेल्दी घ्यायचा. त्याचबरोबर बघा सकाळचं तुम्ही व्यायाम पहिला करा. व्यायाम केल्याने काय होतं, खूप आपल्याला फ्रेश वाटतं. मेन विशेष म्हणजे मी ना रोज सकाळी व्यायाम करते ना, थोडाफार का होईना मी करते. म्हणजे आता सकाळी लवकर टिफिन असतो माझा, लवकर सरळ जातात, त्यामुळे मी ते गेले की मग मी लगेच व्यायाम करते. म्हणजे आपण स्वतःसाठी पण वेळ काढायचा. तर बघा आता चपाती वगैरे बनवून झाली, मस्त टम्म फुगल्या चपात्या. तर सर गेले, त्यानंतर मुलांचा टिफिन वगैरे भरला, त्यांना पण भाजी पोळी खायला दिली. बाकीचं सगळं अस्तव्यस्त पडलेलं आवरलं आणि त्याचबरोबर आता हे किचन वगैरे बघा. तर आपण घरामध्ये बघा किचन पण आपलं नेहमी स्वच्छ ठेवायचं, टापटीप ठेवायचं. त्याने काय होतं की बघा, जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. तर त्या घरात नेहमी लक्ष्मी सुवास करते. हे आपल्याला जाणवत नाही, पण कसं असतं माहिती आहे का, ज्या वेळेला आपण म्हणतो की घरामध्ये किरकिर होते, मुलांवर चिडचिड होते, नवरा बायकोचं भांडण होतं, घरात लक्ष्मी येते पण टिकून राहत नाही, तर हे घरामध्ये निगेटिव्हिटी तयार झाल्यामुळे ह्या गोष्टी घडतात. परंतु ज्या वेळेला आपण घर स्वच्छ टापटीप असं ठेवतो, किचन वगैरे, गॅस ओटा नेहमी स्वच्छ ठेवायचा. नेहमी बघा आपण म्हणजे जिथे स्वच्छता, जिथे शांती असते तिथेच लक्ष्मी सुवास करते आणि अडीअडचणी येत नाहीत. सगळी कामं सुरळीत होतात. अगदी समाधानी वाटतं. आपण छोट्या छोट्या गोष्टीत बघा मोठा आनंद घ्यायचा. तर आता हे असं फ्लावर्स वगैरे मला खूप आवडतात, असं फ्लॉवर पॉट वगैरे. तर मी ते पण असं अधूनमधून स्वच्छ क्लीन ठेवते. डायनिंग टेबल, मसाल्याचा डबा बघा, आता कधी कधी आपला मिरची पावडर मसाला वगैरे संपलेला असतो, तर मग ते व्यवस्थित ठेवायचं. पुन्हा मीठसुद्धा कधी बरणीमध्ये कमी ठेवायचं नाही, मीठ पण असं भरलेली ठेवायचं, मिठाची बरणी. तर आता इथे बडीशोप रोज मुलं वगैरे खातात जेवण झाल्यानंतर, सर वगैरे, तर त्यामध्ये बडीशोप आणि हे साखर थोडी घालून ठेवते मी. तर अशी छोटी मोठी कामं भरपूर असतात घरामध्ये हाऊसवाईफ म्हटलं तर. तर हेच माझं दिवसभर काही ना काही चालतं.
सगळं क्लीन करायचं. पुन्हा डायनिंग टेबल, टी-व्ही युनिट, टीपॉय सगळं पुसायचं. मुलांची रूम आवरायची, आमची रूम सगळं जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवायचं आणि ही रोजची कामं असतात. तर मुलं म्हटल्यावर घरामध्ये पसारा होणारच असतो. पण ते स्कूलला गेल्यानंतर मग मी सगळं असं आवरते. आता डायनिंग टेबल इथे पण असं खूप धूळ वगैरे येते. मुलं सकाळचं कधी-कधी नाश्ता वगैरे संध्याकाळचा आल्यानंतर स्कूलमधून करत असतात. तर मग मी असं टिपाय वगैरे पुसते. पुन्हा माठ वगैरे स्वच्छ धुवून भरायचा 2-3 दिवसातनं. झाडांना पाणी, फरशा वगैरे पुसायच्या. असं हे दिवसभरासारखी कामं चालू असतात. व्हिडिओ शूट केला, काही एडिटिंग करायचं. तसं जसं तुमचं रुटीन असेल त्या रुटीनप्रमाणे तुम्ही टाईम टेबल बनवायचा आणि आपल्या कामावर फोकस करायचा. बघा खूप फ्रेश राहतो आपण. आपल्या कामातच आपण व्यस्त राहतो. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा. डान्स करा, तुम्ही छान म्युझिक लावून व्यायाम करा. बघा तुम्ही फिट राहाल. जर तुमचं खूपच वजन वाढलेलं असेल तर तुम्ही अशा सवयी करा बघा. तुम्हाला महिनाभरात फरक जाणवेल. काही लेडीज आपण बघतो की त्यांचं आत्ताचं वय आहे त्या वयापेक्षाही खूप अशा म्हाताऱ्या अगदी पण त्यांचं शरीर लूज झालेलं असतं. तर मला असं म्हणायचं आहे की म्हणजे आपण आपलं शरीर फिट ठेवणं खूप गरजेचं आहे. आता आपण बघतोय की खूप खूप वेगवेगळे आजार निघालेले आहेत बघा. कॅन्सर, थायरॉईड, PCOD, पुन्हा कोलेस्टेरॉल असे छोटे-छोटे आजार आणि मग नंतर ते खूप आपल्याला त्रास जाणवतो नंतर कालांतराने. त्यामुळे आपलं शरीर फिट ठेवायचं, आहार व्यवस्थित घ्यायचा, व्यायाम करायचा, आपली फॅमिली, आपलं काम याकडे आपण फोकस करायचा. बाहेर तुम्ही जेवढं कमी लक्ष द्याल ना, तेवढं तुम्ही खुश आणि आनंदी राहाल बघा. आणि काही वेळेला बघा आपण गरजेपेक्षा खूप चांगलं राहतो ना, तर त्याचाही आपल्याला खूप त्रास होतो बरं का. म्हणजे बऱ्याच गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं. सोपं नसतं जीवन जगायचं किंवा संघर्ष करायचा म्हटलं तरी. आणि आपण बघतो की काही लेडीज बघा त्यांना खूप असं बाहेरच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. म्हणजे कोणाकडे कोण आले, कोणाकडे कोण गेले, सतत बाहेर फिरतेवर राहतात आणि मग त्यामुळे त्यांची मुलं पण तशीच होतात. हट्टी, हेकेखोर आणि मग कालांतराने बघा त्या मुलं एकदा वय निघून गेलं तर आपलं ऐकत देखील नाही. असं आईबाबांचं ऐकत पण नाहीत मुलं, एवढी हट्टी होतात. त्यामुळे लहानपणापासूनच आपण मुलांना पण चांगल्या वाईट गोष्टींची सवय लावायला हवी. आपल्या घरामध्ये पण मग त्याने वातावरण छान राहतं. मुलं बघा मग खूप चिडचिड करतात, हट्टी होतात आणि मग त्यांना पाहिजे म्हणजे पाहिजे. कधी परिस्थिती नसती तरी आपण काही पॅरेंट्स लोकं, आई-बाबा त्यांना आणूनच देतात. का तर ते हट्ट करतात तेवढा. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना चांगल्या वाईट गोष्टी पटवून द्या. त्यांना परिस्थितीची जाण समजून सांगा त्यांना. त्यांना म्हणजे परिस्थिती पण कळली पाहिजे. तर असं आपण वेळोवेळी आईबाबांचं ते काम असतं. त्यामुळे वेळोवेळी आपण त्यांना ज्या गोष्टी पटवून दिल्या तर मुलं तशीच बनतात. त्यांचं व्यक्तिमत्व तसं घडतं. त्यामुळे आपण पण तसं राहायचं आणि मुलांना पण आपण तसं बनवायचं. आणि कधी काय होतं की बघा आपण बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या असतात परंतु त्या राहून जातात. मग ते एक परिस्थिती असते की आपण त्या परिस्थितीनुसार आपण फेस करत असतो, संघर्ष करत असतो आणि त्यामुळे आपली स्वप्न मागं राहतात. तर माझं असंच काहीसं झालेलं आहे. भरपूर काही होतं माझ्या मनामध्ये परंतु परिस्थितीनुसार किंवा कोणाची बॅकिंग नसल्यामुळे, मुलं ट्विन्स लहान जुळे असल्यामुळे सगळं मग मला माझे स्वप्न अशी सोडून द्यावी लागली आणि मी मुलांवर आणि फॅमिलीवर फोकस केला. आणि मग काहीतरी करत राहायचं. मी कधीच अशी शांत बसत नाही. त्यामुळे काहीतरी करत राहायचं म्हणून मी हे यूट्यूब चॅनल चालू केलं आणि तेव्हापासून मी खूप असं बिझी आणि स्वतःमध्ये व्यस्त राहायला लागले. पण छान वाटतंय. असो, आता मुलांचा बड्डे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं. तर हे स्किमी कंपनीचं वॉच त्यांना मागवलं. सध्या ट्रेंड आहे. खूप छान बेल्ट आहे, रिच क्वालिटी आहे आणि दोघांना पण मागवलेलं आहे बघा. तर मृदुलचा येलो कलर आहे, मृणालचा रेड कलर आहे आणि त्याचबरोबर सरांनी वॉच घेतलेत आणि मी त्यांना कुर्ती घेतलेली आहे बड्डे गिफ्ट. तर हे मृणालचं आलेलं आहे पार्सल आणि वाईन कलर. तर हे तुमच्यासोबत शेअर करायचंच राहून गेलं होतं त्यामुळे मी आत्ता तुम्हाला दाखवते. आणि मृदुलसाठी नेव्ही ब्लू कलर मागवलेला आहे. तर दोघांच्या चॉईसचा म्हणजे दोघांना पण मृणालला वाईन कलर आवडला आणि मृदुलला नेव्ही ब्लू. त्यामुळे हे पार्सल आलेले होते. तर हे बघा आणि खूप छान क्वालिटी आहे. अगदी आपण शॉपमध्ये जातो बघा, शॉपमध्ये पण म्हणजे असे मिळणार नाहीत. एवढं सॉफ्ट कापड आहे आणि अगदी सोबर सिंपल डिझाईन आहे त्यावर. तर कुर्तीज पण हे सुंदर आहे बघा आणि त्याचबरोबर पायजमा खाली तर व्हाईट कलरचा. तर असं दिसतंय त्यांना आणि खूप खुश झालेले आहेत. तर त्यांना मी ट्राय करायला लावलं तर दोघांना पण छान दिसतंय आणि ट्विन्स असल्यामुळे दोघांना आम्ही सेमच घेतो, फक्त कलर वेगळे असतात.
तर असो, आता इथे पावभाजीचा बेत आहे आणि सरप्राईज तुमच्यासाठी, तर ते तुम्हाला व्हिडिओ शेवटी पाहायला मिळणारच आहे. तर आता इथे पावभाजी करायचं ठरवलं. मुलांची फेवरेट पावभाजी आहे आणि त्यांना खूप पावभाजी आवडते. त्यामुळे मी 1-2 महिन्यातून माझी एकदा पावभाजी असते. आणि जरी मी व्यायाम करत असले ना, तरी पण माझं खाणं क्वांटिटीमध्येच असतं आणि मी आदल्या दिवशी जर माझं हेवी खाण्यात आलं, तर मी दुसऱ्या दिवशी डाएट करते. मग लिक्विड वगैरे लाईटली आहार घेते. तर असं मेंटेन ठेवायचा मी प्रयत्न करते. आणि मुलांचं खाण्याचं वय आहे, त्यामुळे मुलांनी खाल्लं पण पाहिजे आणि चला एक फॅमिली एन्जॉय होतो. त्यामुळे बाहेरचं फारसं मी अवॉइडच करण्याचा प्रयत्न करते. तर माझा पूर्ण दिवस आज बिझी गेलेला आहे बघा. तर भरपूर आज कामं झालेली आहेत माझी तशी. आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आता आपले 4 सिक्रेट झालेत. आता 5वं सिक्रेट म्हणजे बघा, आपण असं म्हणजे घरामध्ये फॅमिलीमध्येच आपण एन्जॉय करायचा. छोट्या-छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्यायचा. जे काही करायचं ते तुम्ही घरात मुलांना बनवूनच द्या. शक्यतो बाहेरच्या गोष्टींची सवय त्यांना कमी लावाल, तेवढं त्यांच्या फायद्याचं राहील. मोबाईल किंवा बाहेरचं पार्सल खाणं किंवा सतत हॉटेलला बाहेर जाणं, ह्या गोष्टी तुम्ही जेवढ्या कमी कराल तेवढं त्यांच्यासाठी चांगलं राहील. हॅलो, तर आज आहे मृदुल मृणालचा बड्डे आणि मी रेडी झालेली आहे. तर ही साडी वेअर केलेली आहे आणि इथे सर आहेत, मृदुल, मृणाल, हाय, छान रेडी झालेले आहे. तर आता बड्डे सेलिब्रेशन करणार आहे. तर हे अजून एक गिफ्ट मुलांना भेटलेलं आहे. तर हे बघा, पेन आहे, दोघांना सेम आहे पेन. आणि ह्या बड्डेला त्यांना खूप सारे गिफ्ट मिळालेले आहेत. तर खूप छान आहे बघा, क्वालिटी खूप छान आहे आणि हेवी आहे, रिच आहे एकदम पेन. तर दोन्ही सेम आहेत. तर दोघांसाठी हे अजून एक गिफ्ट आहे. सरांनी वॉच घेतलं, परत त्याचबरोबर शूज घेतले, स्पोर्ट्स शूज. मी कुर्तीज घेतलेले आहे, केक वगैरे आणला आहे आणि मुलांच्या आवडती पावभाजी बनवली. तर असंच आम्ही छोट्या गोष्टीत मोठा आनंद घेतो आणि मी फॅमिलीमध्ये अशीच बिझी असते. तर आज मुलांचा बड्डे असल्यामुळे आज त्यांना 14 वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि खरंच खूप छान वाटतंय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आणि त्यांना ओवाळलं, तसेच बड्डे सेलिब्रेशन झालं आहे आणि आता केक वगैरे भरवतो. तर असं आपण छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्यायचा, आपल्या फॅमिलीमध्ये खुश व्हायचं. मी अशा तुम्हाला 8 टिप्स आणि सिक्रेट टिप्स सांगितलेल्या आहेत. तसेच आता इथे पावभाजी झाली आणि इथे साजूक तूप लावूनच मी पाव गरम करते तव्यावर. तर बटरचा वापर करत नाही शक्यतो, मी घरी बनवलेलं साजूक तूप वापरते. तर इथे पाव वगैरे आता गरम करून झालेत आणि पावभाजी पण झालेली आहे. तर मी भाजीला आता इथे छान साजूक तूप सोडते, वरतून गार्निशिंग म्हणून कोथिंबीर आणि मुलांची फेवरेट पावभाजी बनवली आहे. तर त्यांना सर म्हणत होते आपण हॉटेलला जाऊया, परंतु मुलंच नको बोलली, त्यामुळे त्यांच्या आवडती मी इथे पावभाजी बनवलेली आहे. तर या तुम्ही पण सर्व करायला. तर आता इथे जेवायला घेतलेलं आहे हॉलमध्ये सगळ्यांनी. आणि असं आपण सगळ्यांनी जे काही कराल ते फॅमिली मिळून आपण सगळ्यांनी एकत्र इन्व्हॉल्व व्हायचं, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा. मुलांना पण तशा सवयी लावायच्या. शक्यतो आपण जेवढं त्यांना चांगल्या सवयी लावू तसे मुलांवर पण संस्कार होतात. आणि खरंच आपल्याला जर परफेक्टपणाची सवय लागली ना, तर सगळं काही परफेक्ट होऊन जातं बघा. छोट्या गोष्टीत मस्त मोठा आनंद घेता येतो. तर आज मी तुम्हाला अशा भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओमध्ये आणि तशाच मी 8 सिक्रेट तुम्हाला सवयी सांगितलेल्या आहे. नक्की फॉलो करा. तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. थँक्यू.